समर्थ, वय अवघं 4 ते 5 वर्ष, अतिशय हजरजबाबी मुलगा. जर त्याच्याशी आपण व्यवस्थित बोललं तर त्याचा प्रतिसाद त्याप्रमाणेच असतो. सुरुवातीला हे मूल इतकं गोंडस होतं की प्रत्येक गोष्ट त्याची लोभस वाटायची. त्याचं बोलणं असो, त्याचे कुठलीही मूवमेंट असो, अतिशय सकारात्मक होती. पण आज घडीला त्या मुलाला ज्या परिस्थितीतून जावं लागतं आहे त्यामुळे तो समर्थ राहिलाच नाही. आज एक उद्धट, चिडखोर, सर्वांचं छेड काढणारा मुलगा असं म्हणायला हरकत नाही. पण पूर्वी तो असा नव्हता. हे सर्व शिकतात मुलं आजूबाजूच्या वातावरणातून. त्याला ज्या पद्धतीचं वातावरण मिळालं, त्याच्याशी जे केलं गेलं तोच ते इतरांना देतो आहे. आणि अशा वेळेस त्याला मारून किंवा हे करून उपयोग नाही. खरं तर त्याच्याशी प्रेमाने संवाद साधायला हवा, त्याला प्रेमाने जवळ घ्यायला हवं, त्याच्याप्रमाणे थोडं वागून बघायला हवं. तो नक्की असा कशामुळे वागतो याची कारणं शोधायला हवीत. आणि हे काम असतं पालकांचं. परत दुर्दैवाने अशिक्षित पालक या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि पुढे चालून असं मूल एक उद्दामपणा शिकतं आणि माजुरीपणा शिकतं. आणि मग त्यावेळेस जी फळं चाखायला लागतात ती अगदी असहनीय असतात. म्हणून वेळीच अशा मुलांना योग्य पद्धतीने त्यांचं मन समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी त्यांच्यासाठी अनुकूल वातावरणही तयार केलं गेलं पाहिजे. कारण नसताना त्यांच्यावर कोणी अन्याय तर करत नाही ना, हे पाहिलं पाहिजे. ते असे का वागतात आणि ते तसे का वागणार नाहीत याची कारणं शोधली पाहिजे. तरच तुम्ही पालक म्हणून घ्यायला पात्र आहात. अशी मुलं दोनच दिशांना जातात. एक तर ते एकदम सकारात्मक वातावरण असेल तर सर्वांना हेवा वाटावा असं काम करून जातात आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करतात. आणि नाही तर दुसरं टोक असं आहे की ज्या ठिकाणी शर्मेने मान खाली घालावी लागते. कुठलं टोक तुम्हाला पसंत आहे ही चॉईस तुमची आहे. वेळीच सावध व्हा.